जायचा आणि आताचा माणूस बाहेर ढाब्यावर जेवतोय आणि घरी संडासला येतोय आणि घरच्याच बोरचं पाणी पितोय. कसा फरक होईल? अवघड आहे. विचार बदलले माणसाचे, कारण आहार चुकला. आता सुक्का पाटील या ठिकाणी जास्त ट्रेंडिंगला आहेत. आदर्श घ्या त्यांचा 35 भाकऱ्याचा. आपल्याला 5 सुद्धा जाणार नाहीत. बांधाची तर गोष्ट वेगळी आहे. एक नंबर तासाला प्रेक्षक मात्र बाबा लेंगवालं. बाबा ऐका येते का टापरीवालं बाबा? अहो लेंगा फाटला फाटू द्या, दुसरं फाटल्यावर कसं शिवायचं? डॉक्टर आता टाकत नाही, स्टॅपलरच्या पिना वापरतो आणि पिना वापरल्यावर काय होतं, किती त्रास होतो? ज्यांना पिना वापरले त्यांना विचारा. बाबांना बहुतेक ऐकायचा प्रॉब्लेम आहे. नाही, बाबाला आजीची काळजी असेल तर बाबा मागे येईल, नाहीतर निवांत तसाच उभा राहील. बाबांना हलवून सांगा तुम्हाला म्हणतायत म्हणून. बाबाला पेन्सिल असेल तर घरी 10 ते 12 दिवस सेवा, पेन्सिल काय नसेल तर 15 दिवस सेवा आणि 16व्या दिवशी मर म्हणणार. शेवटी कोण कुणाचं नसतंय. आपण चांगलं, आपलं शरीर चांगलं तर सगळं चांगलं आणि शरीरावरती लक्ष द्या. काय नाही, बाबा गेले पुढे. अजून बाबा म्हणायला लागले दाबी मी जवान होऊ. गेले पुढे बाबा परत. मध्ये श्वान आलं, त्या श्वानला बाजूला घ्या. दिवस हा प्रत्येकाचा. याला सुद्धा एक दिवस होता, थारचं मैदान होतं. 1 नंबर थार पटकवली होती या श्वाननं. त्यामुळे कधीच कुणाला कमी लेखायचं आणि कमी समजायचं नाही. दिवस प्रत्येकाचा आहे. पहिल्या बायका भांडी घासत होत्या, आता फरक झाला, फरक पडला. सरकारनं बाजू धरली, पगार चालू केला, मालकीन या ठिकाणी कामावरती जायला लागली. ही बारकी टोळी कुठं आली खायनं? यांना उद्या ऊस तोडायला न्या तिकडे कुठं तरी. आले का चांगला नाही ना देऊ लागला असाय देऊ पॅन्ट वर वडत. पहिली या बैलगाडी क्षेत्राला फक्त खिल्लार बैल चालत होती. त्यावेळेला मालकांच्या बाईट आम्ही सुद्धा या ठिकाणी बघितल्या, ऐकल्या. त्यावेळेला मालक म्हणायचे बैल असा पाहिजे, तसा पाहिजे, छातीला रुंद पाहिजे, शिपूट आपूड पाहिजे, शिंग वर पाहिजेत. आता आहे का तसं? कसलं पण चालतंय, फक्त गती पाहिजे. जशी पहिले या ठिकाणी लग्न करायचं जर मुलाला बनलं, त्यावेळेला या ठिकाणी बापाची सुद्धा इच्छा होती, पोरगी चांगली पाहिजे, नाकाला चांगली पाहिजे, दिसायला चांगली पाहिजे. आता आहे का तसं? कसली पण असू दे, फक्त पाहिजे. आणि विशेषतः ज्यांनी बॅटरी आणलीत, बाहेर अजिबात काढू नका. गावला तर 30 आपल्या डुंगणाला लावली जाणार आहे. परत म्हणायचं नाही असं का केलं. आणि त्यानंतर झेंडू मामोले, आपणही सावध राहा. तो बरमुडावाला पोरगा घ्या ना माग. हे बाळा चल ना माग. बरमुड्यात बैलांना शिंग घातल्यावर काही बरमुडा फाटला फाटू द्या, दुसरं फाटल्यावर शिवायचं कसं? डॉक्टर आता शिवत गिवत नसतो, स्टॅपलरच्या पिना मारत असतो. परत बसताना अडचण, झोपताना अडचण, उठताना अडचण, सगळी अडचणच. पुढ्या काळात अशी बैल पाहायला मिळत होती, अखीव रेखीव आणि मजबूत बांध्याची. आता सगळं बेनं कॉकटेल झालं आणि सगळा कॉकटेल माल मैदानात पाहायला मिळाला. काळी बोंडी, मोरी या ठिकाणी फुंडी, कसली बैल या ठिकाणी आता पाहायला मिळाली. कारण ओरिजिनल बियाणंच आता राहिलं नाही. माणसात सुद्धा आता तसंच झालंय. पहिला माणूस कसा होता आणि आताचा माणूस कसा आहे बघा. या ठिकाणी जुन्या माणसांकडे बघा, धोतारवाले माणसं अजून या ठिकाणी तंदुरुस्त आहे. आणि आमचा आता 25चा माणूस या ठिकाणी बघा बाकड्या इथे या ठिकाणी झोप. एक धुळ्यात अडकला का पडला बहुतेक. बघा, धरायचा प्रयत्न करा. इकडे आड्याला आणखीन 3 जण बाद झाले, 4था बाद झाला, तर 5व्याचं मात्र. आता बोलायचं काय नक्की चाललंय हेच कळना. सावध 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 सावध. स्टेजवर मोडलं बॅरिकेड. आदतचं मैदान आणि आदतच या ठिकाणी निकाली पंच दिसतायत. 1-2 जण फक्त या ठिकाणी दुसरं चौसं दिसतात, बाकीचे सगळे आदतच आहेत. नाही, 2 कडदात शिल्लक आहेत की. नियोजन महत्वाचं. कानाला फोन ऐकायचंय का? नादात दिसतोय. नक्की फोन कोणाचा चालू आहे? कारण दुसरा फोन असला चालू तर तो नादातच राहणार. नादात बैलानं उडवलेलं त्याला सुद्धा कळणार नाही, कारण तो नादच लय वंगाळ आहे. लागला असेल बहुतेक त्याला. आहे ना चालू व्यवस्थित? हा, तसंच चालू ठेवा.
आमच्या काळात आम्ही मैदान बघायला गेलो तर आम्हाला घरात घेत नव्हती, परंतु आता तसं होत नाही. बापाच्या आधी पोरगाचं मैदानात जातोय आणि तिथनं फोन करतोय, पप्पा चालू झाले, या लवकर. एक धुळ्यात अडकला का पडला बहुतेक. बघा धरायचा प्रयत्न करा. इकडे आड्याला आणखीन 3 जण बाद झाले, 4था बाद झाला, त्याने 5व्याचं मात्र आता बोलायचं काय काय नक्की चाललंय हेच कळना. सावध 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 आणि स्टेजवर मोडलं बॅरिकेड. चालू झाले आणि तरुणाईला वेड लागले या बैलगाडी शर्यतीचं. परंतु शर्यतीचा आनंद घेत असताना आपापल्या जबाबदाऱ्या ओळखा आणि वडिलांनी पालकांनी आपापल्या मुलावरती लक्ष द्या. पोरं शिकायला म्हणून या ठिकाणी बैलाच्या मागे फिरायला लागली, परंतु त्यांचं पुढचं करिअर बघा. आपल्या काळात मुली भरपूर होत्या, त्यावेळेला आपल्या या ठिकाणी शेतकरी होता तरी लग्न होत होते. आता या ठिकाणी नोकरीवालेच मोकळे आहेत, मग आपलं काय? याचा सुद्धा मनाला विचार करा. हात वर दाखवणे